Okay. So starting with that, green chemistry is the main aspect of our traditional chemistry, in which what we measure, it is the designing of process of chemical reaction in environment friendly manner. म्हणजेच याचा अर्थ काय होणार आहे की केमिस्ट्री मध्ये जेव्हा आपण ग्रीन केमिस्ट्री हा वर्ड यूज करतो, याचा अर्थ असा होतोय की आपण एखादी प्रोसेस डिझाईन करतोय, ती डिझाईन केलेली जी प्रोसेस आहे ती एन्व्हायरमेंट फ्रेंडली असायला हवी, हॅझार्डस इफेक्ट ती करणार नाही असं अश्युरन्स करून आपण ती प्रोसेस डिझाईन केलेली असेल तर त्याला आपण ब्रीफली म्हणूया ग्रीन केमिस्ट्री आहे. मग ही रिएक्शन करताना आपण मेनली टार्गेटेड काय करणार आहे, तर ज्या वेळेला आपण ग्रीन केमिस्ट्री किंवा ग्रीनर अप्रोच जर कन्सिडर करतोय तर अशा ठिकाणी आपल्याला इलिमिनेशन ऑफ हजार्डस केमिकल, जेव्हा आपण एखादी रिएक्शन करतोय तर रिएक्शन करताना सुरुवातीला जे आपण केमिकल यूज करतोय ते केमिकल न यूज करता आपण त्यांना काही अल्टरनेट देऊ शकतो, किंवा जेव्हा आपली पूर्ण रिएक्शन झाली असेल त्यावेळेला तयार होणारे प्रॉडक्ट किंवा बाय प्रॉडक्ट जे आहेत त्याच्यामध्ये जर वेस्टेज असेल, ते केमिकल युजफुल नसतील, तर अशा केमिकलचा यूज आपण टाळू शकतो आणि ती प्रोसेस रिडिझाईन करू शकतो. तर जी कन्व्हेन्शनल मेथड आहे तिलाच कन्वर्ट करणं एका सेफ वेने, तर यालाच आपण दुसऱ्या लँग्वेजमध्ये काय म्हणणार आहे, ग्रीन केमिस्ट्री. कन्व्हेन्शनल मागेच आपल्याला एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं होतं, आठवतंय का, यूज ऑफ ब्रोमिनचं. यूज ऑफ ब्रोमिन मध्ये कन्व्हेन्शनल मेथड काय होती, आणि त्यावेळेला आपण जेव्हा त्या कन्व्हेन्शनल मेथडचं कन्व्हर्जन करतोय ग्रीन मेथड मध्ये, तर नेमकं काय आपण यूज करतोय आणि या दोघांमधला फरक तुमच्या लक्षात येईल. कन्व्हेन्शनल मेथड मध्ये आपण ब्रोमिनचं एक्झाम्पल घेताना लिक्विड ब्रोमिन यूज करत होतो, जनरली तो ऍसिटिक ऍसिड मध्ये यूज केला जातो, लिक्विड ब्रोमिन इन ऍसिटिक ऍसिड फॉर द प्रोसेस ऑफ ब्रोमिनेशन. आणि तीच ग्रीन मेथड असेल तर NBS, एन ब्रोमोसक्सिनामाइड, याला इन सिटू यूज केलं जातं. इन सिटूचा अर्थ सांगितलाय मी तुम्हाला, व्हॉट इज बाय इन सिटू. इन सिटूचा अर्थ मी तुम्हाला सांगितलाय, व्हॉट इज मीन बाय इन सिटू. तर कन्व्हेन्शनल मेथड ज्याच्यामध्ये आपण हे केमिकल यूज करताना काय करत होतो की जनरली जे काही केमिकल आपण आतापर्यंत यूज करतोय आणि ज्या मेथड आतापर्यंत आपण फॉलो करतोय त्यांना आपण कन्व्हेन्शनल मेथड म्हणूया. तर याच्यामध्ये ब्रोमिनेशन जर आपल्याला एखाद्या कंपाऊंडचं करायचं असेल तर आपण लिक्विड त्याचा यूज करतोय. लिक्विड ब्रोमिन हँडल करणं इझी नाहीये, तर त्याचा ऍडिशन करताना आपण ऍसिटिक ऍसिडचं ब्रोमिनचं सोल्युशन असं बनवतो आणि सोल्युशन जे आहे ते आपण यूज करतो. आता या सोल्युशन मध्ये ग्रीनर अल्टरनेटिव्ह काय, तर या कन्व्हेन्शनल मेथडला ग्रीनर अल्टरनेटिव्ह असेल एन ब्रोमोसक्सिनामाइड. एन ब्रोमोसक्सिनामाइड मध्ये काय होणार आहे की ब्रोमिन जो आहे तो इन सिटू रिलीज होईल आणि तो जसं इथं BR2 मध्ये आयनिक फॉर्म मध्ये तो रिलीज होत होता त्या फॉर्म मध्ये न रिलीज होता त्याचा वेपर्स या एन्व्हायरमेंट मध्ये जाणार नाही आणि त्याचा ब्रोमिनमुळे जो हजार्ड येणार होता, करोजिव्ह आहे ब्रोमिन, टॉक्सिक आहे ब्रोमिन, याचा जो हजार्डनेस होता तो आता रिड्यूस झालाय. अँड वी यूज द अनदर सबस्टिट्यूट दॅट इज NBS इन सिटू, म्हणजे रिएक्शन मध्ये वापरतो. बाहेरनं आपण ब्रोमिन तिथं ऍड करत नाही, तर तो रिएक्शन सुरू असतानाच तयार होतो. तर याला आपण म्हणूया इन सिटू, विदिन. याचा अर्थ होतो विदिन. ज्या वेळेला रिएक्शन होते त्यावेळेला ही कन्सेप्ट आपण तिथं महत्वाची लक्षात घेतो. तर ग्रीन केमिस्ट्रीमध्ये या टाईपच्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या असणार आहेत. कन्व्हेन्शनल मेथडला आपण चेंज केलं ग्रीनर मेथडने, तर ही झाली एन्व्हायरमेंट फ्रेंडली, म्हणजे कुठलाही ब्रोमिन जो आहे तो आता निघत नाहीये, आणि ब्रोमिन निघत नसेल तर तुमची रिएक्शन जी आहे ती आता एन्व्हायरमेंट फ्रेंडली झाली असं म्हणायला आपल्याला. आपण हजार्डस केमिकल इथं रिड्यूस केले, त्यांचं रिडक्शन किंवा इलिमिनेशन केलं, तर आता BR2 हा इथं हजार्डस केमिकल होता, त्याला आपण रिएक्शन मधनं बाहेर काढतोय आणि त्याच्याऐवजी NBS यूज करतोय, त्याचं अल्टरनेटिव्ह. तर हे झालं डिझायनिंग. आपण एक नवीन प्रोसेस डिझाईन केली ज्याच्यामध्ये एन ब्रोमोसक्सिनामाइडचा यूज होईल, जो कन्व्हेन्शनल ब्रोमिनचं जे काही यूज आहे त्याला रिड्यूस करेल किंवा काढून टाकेल. तर या टाईपच्या ज्या काही रिएक्शन डिझायनिंग आहेत त्यांना आपण ग्रीन केमिस्ट्री असं म्हणूया, किंवा ग्रीनर. ग्रीन केमिस्ट्रीचा तो बेसिक कन्सेप्ट जो आहे तो तुमचा क्लिअर झाला असेल. ही टर्म जी आहे ती कुणी इंट्रोड्यूस केली आहे, तर पॉल टी एनास्टस आणि जॉन वॉर्नर. मागे तुम्हाला MCQ आपण टाकले होते, त्याच्यामध्ये हा क्वेश्चनही कदाचित तुम्ही अटेंड केला असेल. तर हे ते दोन व्यक्ती आहेत ज्यांनी ही टर्म इंट्रोड्यूस केली फर्स्ट टाइम, पॉल टी एनास्टस आणि जॉन वॉर्नर. यांच्या
कन्सेप्ट नुसार ग्रीन केमिस्ट्री म्हणजे काय असणार आहे, तर एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे. लास्ट लेक्चरला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट ब्रीफली बघितलं. व्हॉट इज मीन सस्टेनेबल डेव्हलपमेंट? डेव्हलपमेंट ही आपण थांबू शकत नाही, जरी पोल्युशन होत असेल तर आहे ते थांबू शकत नाही. फॉर एक्झाम्पल सांगितलं तुम्ही तुम्हाला, पोल्युशन होतंय ट्रान्सपोर्टेशनमुळे, फ्युएल बर्निंग आपण जर थांबवली, जो एक्झॉस्ट बाहेर पडतोय व्हेकल मधनं त्याच्यापासून जेवढे काही पोल्युटंट आहेत, NOx असतील, SOx असतील, तर हे पोल्युटंट जे आहेत, फ्युएलचं जर बर्निंग होत असेल आणि या फ्युएल बर्निंग मध्ये जर SOx, NOx या टाईपचे पोल्युटंट बाहेर पडत असतील, कार्बन मोनॉक्साईड आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, तर या टाईपचे पोल्युटंट जे यांना आपण थांबू शकतो. तर काय करणार आपण? फ्युएलचं बॅन करणार, फ्युएल यूज करणं बॅन करणार. इज इट पॉसिबल टू बॅन द यूज ऑफ फ्युएल? प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का? नाहीये पॉसिबल. मग कुणाला वाटत असेल हे पॉसिबल आहे, तर काय अल्टरनेटिव्ह आहे? तर आपण जे ग्रीनर, जे रिन्युएबल रिसोर्स आपण ज्यांना म्हणूया, ते रिसोर्सेस आपण इथं कन्सिडर करूया. तर याच्यामध्ये सोलर एनर्जी आहे, हा एक अल्टरनेटिव्ह झाला, आणि रिन्युएबल एनर्जी म्हणूया आपण. मग या रिन्युएबल एनर्जी मध्ये सोलर एनर्जी पण आलं, हायड्रो पॉवर असतील, तर या सगळ्या एनर्जीचा जो काही कॉम्बिनेशन असेल याला आपण रिन्युएबल एनर्जी म्हणूया. तर आता आपल्याकडे अशी सिस्टम नाही की आपण सगळं जे काही फ्युएल वरती चालणारं ट्रान्सपोर्टेशन किंवा फ्युएल वरती ज्या काही गोष्टी चालत असतील त्यांना हा अल्टरनेटिव्ह देऊ शकतो. म्हणजे आपण अनेबल आहोत की या टाईपचा अल्टरनेटिव्ह आपण त्याचा यूज करून हे काही पोल्युटंट जे आहेत ते आपण इमिट होताना आपण थांबू शकतो. म्हणजे फ्युएलचा बॅन जो आहे तो प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये. म्हणजे फ्युएल आपल्याला वापरावंच लागेल. मग फ्युएल वापरताना आपल्याला काय करायचंय? तर आपण एक करू शकतो की फ्युएल आपल्याला यूज करायचंय, पण यूज करताना त्याच्यामधले पोल्युटंट जे आहेत ते कसे कमी करता येतील, त्यांचं पर्सेंटेज कसं रिड्यूस करता येईल. यूज होणारा फ्युएल 100% असेल तर 100% वरनं त्यांचा यूज जो आहे तो कसा रिड्यूस करता येईल. आता तुम्हाला माहित असेल की आता जे काही आपण पेट्रोल यूज करतोय, ते इथेनॉल जो आहे तो मिक्स केला जातो. इथेनॉल इज द अल्कोहोल, फॉर्म्युला माहिती आहे सगळ्यांना. ETOH आपण म्हणतो, C2H5 म्हणतो. तर हा जो काही अल्कोहोल आहे तो आता पेट्रोलमध्ये मिक्स केला जातोय. म्हणजे काय केलं जातंय? पेट्रोल हा नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्स आहे, तो रिन्युएबल होत नाही. पेट्रोल कसा जनरेट होतो हे सगळं माहिती आहे तुम्हाला. त्या प्रोसेसमध्ये पेट्रोल जनरेट होण्यासाठी हजारो वर्ष लागतात, आणि त्याच्यानंतर पेट्रोलियम प्रॉडक्ट किंवा जे काही क्रूड ऑइल आहे ते जनरेट होताना त्याचं प्युरिफिकेशन करून पेट्रोल आपल्याला मिळणार. या पेट्रोलमध्ये इथेनॉलचं मिक्स करून आपण जर त्याचा यूज केला तर आपल्याला फ्युएलचं जे काही रिक्वायरमेंट आहे ती पण पूर्ण होते. त्याच्यासोबत पेट्रोलियम प्रॉडक्टचं युटिलायझेशन कमी झाल्यामुळे, त्याच्यामध्ये इथेनॉल मिक्स झाल्यामुळे इथेनॉल पासून फक्त CO2 बाहेर पडेल. पण इथेनॉलचं फ्लॅश पॉइंटचा जर विचार केला तर कार्बन मोनॉक्साईडचं अमाऊंट पण कमी असतं. कार्बन डायऑक्साईड फक्त त्याच्यामधनं बाहेर पडणारे SOx, NOx या टाईपचे पोल्युटंट, इतर जे पोल्युटंट आहे ते बाहेर पडत नाही. अशा वेळेला आपण काय केलं? अल्टरनेट दिला. म्हणजे या टाईपचं अल्टरनेट जर आपण यूज केला तर पेट्रोलियमचे जे रिसोर्सेस आहेत, जे लिमिटेड आहेत, त्यांचा यूज कमी होऊन जाईल, कारण त्याच्यामध्ये आपण ऍडिशन केली इथेनॉलची. आणि त्याच्यानंतर फ्युएलचं जे काही काम होतं आपण ट्रान्सपोर्टेशनसाठी किंवा इतर ऍक्टिव्हिटीसाठी किंवा एनर्जीसाठी जे काही करत होतो ते पण इथं कम्प्लीट होत आहे. मग अशा वेळेने आपण काय केलं? तर अल्टरनेट दिला. तर यालाच आपण काय म्हणणार? सस्टेनेबल डेव्हलपमेंट. तर डेव्हलपमेंट आपल्याला करायचीच आहे, पण जेणेकरून आपल्याला पुढच्या जनरेशनसाठी हे जे काही एनर्जी रिसोर्सेस आहेत किंवा इन जनरल सगळे रिसोर्सेस आहेत, एनर्जी म्हणूया, नॅचरल रिसोर्सेस म्हणूया, हे सगळे कंटिन्यू व्हायला पाहिजे, त्यांच्या पुढच्या जनरेशनसाठी ते अवेलेबल व्हायला पाहिजे. या वेने जर आपण डेव्हलपमेंट केली तर त्याला म्हणणार आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट. तर हा टर्म्स इथं जी काही आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट यूज करतोय ती ग्रीन केमिस्ट्री सोबत खूपच क्लोजली रिलेटेड आहे. आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट आली म्हणजे झालं आपण ग्रीनर अप्रोच म्हणूया, किंवा दुसऱ्या याच्यामध्ये आपण याला म्हणूया की एन्व्हायरमेंट फ्रेंडली मॅनर, दॅट इज अ सस्टेनेबल डेव्हलपमेंट. तर जेव्हा जेव्हा या टाईपचे केमिकल प्रोसेस एन्व्हायरमेंटमध्ये जेव्हा आपण कन्सिडर करतो, तर फ्युएल झालं, त्याचं बर्निंग झालं, त्याच्यापासून निघालेलं पोल्युटंट आहेत, ती एक गोष्ट आहे. त्याचा सोबतच आपण विचार केला तर इतर केमिकल इंडस्ट्री, जसं आपण इंडस्ट्रियल केमिस्ट्रीमध्ये बघतोय, फार्मास्युटिकल आहे, फूड इंडस्ट्री असतील काही, त्याच्यानंतर वेगवेगळ्या कॉस्मेटिक इंडस्ट्री असतील, तर या सगळ्या प्रत्येक याच्यामध्ये केमिकल प्रोसेस इन्व्हॉल्व आहे. तर इथं आपण म्हणतोय केमिकल प्रोसेस, प्रत्येक याच्यामध्ये केमिकल प्रोसेस इन्व्हॉल्व आहे.
तर या प्रत्येक केमिकल प्रोसेसमध्ये पोल्युटंट जे आहेत ते बाहेर पडतात. पोल्युटंट आपण कशाला म्हणूया पोल्युटंट? पोल्युटंटची डेफिनेशन कोणी सांगू शकतं का? व्हॉट इज मीन बाय पोल्युटंट? फर्स्ट इयर मध्ये आपण एन्व्हायरमेंटल सायन्स जो आहे तिथं स्टडी केला असेल पोल्युटंटचे डेफिनेशन. कुणी पोल्युटंटचे डेफिनेशन डिफाइन करू शकतं का? चॅट बॉक्स ओपन आहे, तिथे तुम्ही मेन्शन करू शकतात. व्हॉट इज मीन बाय पोल्युटंट? तर पोल्युटंट आपण अशा गोष्टींना म्हणूया की जे एक्सेस आहे, जे अननेसेसरीली जास्त आहेत, त्या सगळ्यांना आपण पोल्युटंट म्हणणार. नॉईज पोल्युशन तुम्ही बघितलं असेल, एअर वॉटर सॉइल पोल्युशन तुम्ही बघितलं असेल, तर याच्यामध्ये नॉईज पोल्युशनचं जर एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर काही आवाजाच्या प्रमाणामध्ये जर आपण जर जनरली बरोबर पोल्युटंट कॉज पोल्युशन राईट, तर आवाजाचा जर विचार केला, नॉईज पोल्युशनचा जर विचार केला, तर एक सिंपल कन्सेप्ट आपण इथं लक्षात घेऊया की एखादं संगीत वाजत असेल तर ते आपल्याला आवडतं, पण हे संगीत खूप जास्त आवाजामध्ये आपण खूप जास्त म्हणजे खूपच जास्त आवाजामध्ये ऐकलं तर, एक स्पीकर लावलाय, तुम्हाला ते संगीत जे आहे ते आवडतं, तुमचं गाणं त्याच्यावरती लावलं तर तुम्हाला आवडेल. असे आजूबाजूला 100 स्पीकर लावले तर ते आवडेल का तुम्हाला ते गाणं ऐकणं? तर ऑब्विसली नाही. आता काय झालंय की तिथं ते जे गोष्ट होती, जी व्हॉइस होता, तो आता अननेसेसरी झालेला आहे, म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त. मग त्याच वेळेला तो जो नॉईस आहे त्याला आपण पोल्युशन मध्ये पुढे कन्सिडर करतोय, नॉईज पोल्युशन. तर अशा कन्सेप्टला जर आपण विचारात घेतलं तर पोल्युटंट हे असे फॅक्टर आहेत जे पोल्युशन कॉज करतात. विद्यार्थ्यांनी बरोबर सांगितलंय, श्रेया सेज सबस्टन्स विच क्रिएट पोल्युशन. तर असे जे पोल्युटंट आहेत, जे केमिकल असतील किंवा एखादा इन्ग्रेडियंट असेल किंवा एखादा फॅक्टर असेल जे पोल्युशन कॉज करतात, त्यांना आपण पोल्युटंट म्हणूया, जे पोल्युशनसाठी रिस्पॉन्सिबल असतात. तर हे पोल्युटंट कुठे येणार आहेत? तर वेगवेगळ्या केमिकल प्रोसेस जेव्हा होतील त्याच्यामधनं हे बाय प्रॉडक्ट म्हणून निघतील किंवा त्या प्रोसेसमध्ये त्यांचा वापर होईल आणि त्याच्यापैकी काही ट्रेस जो आहे तो निघेल. तर इन जनरल वेस्ट म्हणून हे बाहेर पडतील, बाय प्रॉडक्ट म्हणून हे बाहेर पडतील. तर या टाईपने जर होत असेल तर यांना आपण काय म्हणणार? केमिकल पोल्युटंट. तर जेव्हा ग्रीन केमिस्ट्रीचा आपण विचार करतोय तर आपलं मेन प्रायमरी टार्गेट आहे की केमिकल प्रोसेस जी ट्रेडिशनल लेवलमध्ये, ट्रेडिशनल मेथडमध्ये आपण जी यूज करतोय त्याला आपण रिडिझाईन करायचंय. रिडिझाईन कसं करायचंय? इन सस्टेनेबल वे. रिडिझाईन इन सस्टेनेबल वे करून आपल्याला काय करायचंय? टू रिड्यूस द पोल्युटंट. पोल्युटंट काय करायचं आपल्याला? रिड्यूस करायचंय. म्हणून आपण जेव्हा जेव्हा ग्रीन केमिस्ट्री हा कॉन्सेप्ट बघतो तर 3 वर्ड इथं महत्वाचे रोल प्ले करतात. तो आहे, पहिला आहे एक तर रिड्यूस करणं, दुसरं आहे रिड्यूस करणं तुम्हाला जमत नसेल तर रियूज करणं आणि रिसायकल करणं. एकाच वेळेला हे तिन्ही कन्सेप्ट तुम्ही एखाद्या प्रोसेस, या 3 प्रोसेस पैकी कुठली तरी एक प्रोसेस काम करत असेल तरी आपण त्या प्रोसेसला ग्रीन प्रोसेस झाली असं आपण म्हणू शकतो. ही जी केमिकल प्रोसेस त्याच्यामध्ये एकतर तुम्ही केमिकल प्रोसेसमध्ये जे पोल्युटंट बाहेर पडतायत किंवा जे इन्ग्रेडियंट किंवा हजार्डस केमिकल आपण यूज करतोय त्यांचं अमाऊंट कमी करणं म्हणजे रिड्यूस, हे 3R आहेत. त्याच्यापैकी दुसरा आहे रियूज. जर तुम्हाला त्याचं अमाऊंट कमी करता येत नसेल तर दुसरा अल्टरनेटिव्ह आहे तुम्हाला त्याचं रियूज. काही केमिकल प्रोसेसमध्ये या गोष्टी आपण करू शकतो. रियूज करणं, बऱ्याच वेळा आपण एखाद्या रिएक्शन मध्ये एखादं सॉल्व्हंट यूज केलं, हे सॉल्व्हंट यूज केल्यानंतर रिएक्शन कंप्लीट झाली, कंप्लीट झाल्यानंतर जेव्हा तुम्ही केमिस्ट्री लॅबमध्ये हे प्रॅक्टिकल करतात तर जनरली जेवढे काही सॉल्व्हंट असतात ते तुम्ही बेसिन मध्ये टाकतात, त्या सिंक मध्ये टाकतात. या सिंक मधनं हे पोल्युटंट कुठं जाणार आहे? तर पोल्युटंट जाणार आहे तुमचं वॉटर रिसोर्सेस मध्ये, आणि वॉटर रिसोर्सेस मध्ये गेल्यानंतर काय होणार आहे? तिथं पोल्युटंट काय? तर हे सॉल्व्हंट, आणि त्याच्यामुळे जे वॉटर पोल्युशन होतंय ते या मेथडने होणार आहे. तर जेव्हा आपण या टाईपचं सॉल्व्हंट यूज करतो तर याला एक अल्टरनेटिव्ह राहू शकतो की सॉल्व्हंटचा अमाऊंट कमी करणं, दुसरं अल्टरनेटिव्ह राहू शकतो की त्याचा सॉल्व्हंटचा रियूज करणं, म्हणजे रिएक्शन कंप्लीट झाली आहे, काही आपण यूज करू शकतो. कुठल्या मेथड राहू शकतं सॉल्व्हंटचा रियूज करण्यासाठी? सॉल्व्हंट रियूज करायचं आहे तर सॉल्व्हंट त्याच्यामधनं आयसोलेट करायचं, आणि आयसोलेशन आपण तर डिस्टिलेशन मेथड आहे. डिस्टिलेशन मेथडने आपण सॉल्व्हंट जे आहे ते रिकव्हर करू शकतो. म्हणजे रिकव्हर केलं की रिकव्हर केल्यानंतर पुढची स्टेप काय असणार आहे? रियूज. तर रियूज आपण करू शकतो. तर या टाईपने आपण त्याला यूज करू शकतो. आणि तिसरं आहे रिसायकल. तर रिसायकलचा जर विचार केला तर ग्रीनर अप्रोच, प्लास्टिक बॅग याचं एक्झाम्पल आपण घेऊया.
प्लास्टिक बॅग हा पोल्युटंट म्हणून आपण का कन्सिडर करतोय आणि किती महत्वाचा आहे प्लास्टिक हे पण आपल्याला माहित आहे. म्हणजे प्लास्टिक हा पोल्युटंट आपण का म्हणून बघतोय, कारण की तो आपल्याकडे सगळीकडे याच्या ज्या बॅग्स आहेत, पॉलिथिन बॅग्स आपण ज्याला म्हणूया, पॉलिइथिलीन, दॅट इज ऍक्च्युअल पॉलिमर. हा पॉलिमर असतो त्या पॉलिबॅग मध्ये आणि हा पॉलिमर जो आहे तो इझिली डिग्रेड होत नाही. याचा ज्या बॅग्स तयार केल्या जातात, या बॅग्स नेचरमध्ये येतील आणि नेचरमध्ये आल्यानंतर डिग्रेडेशन न झाल्यामुळे वेगवेगळे प्रॉब्लेम कॉज करतात. या प्रॉब्लेम मध्ये वॉटर ड्रेनेज आहे, त्याच्यासोबतच काही अॅनिमल्स याला जर यांनी खाऊन घेतलं तर त्यांनाही ते प्रॉब्लेम क्रिएट करतात. या टाईपचे जे काही प्रॉब्लेम आहेत पोल्युटंट म्हणून आपण याला कन्सिडर करतोय. कमी कसं करू शकतो, तर एक आहे प्लास्टिक बॅगचं यूज करणं बंद करणं आणि दुसरं आहे त्याचं रिसायकलिंग करणं. रियूज तर आपण करतोच किंवा रिड्यूस करू शकतो, हे त्याचं एक एक्झाम्पल झालं. तीच बॅग आपण परत परत वापरली म्हणजे काय करतोय आपण, रियूज करतोय. आणि रिसायकल, एक वेळा ही बॅग आपण वापरण्यासारखी नाहीये म्हणजे फाटली असेल तर त्याला आपण परत रिसायकल करून नवीन प्लास्टिक बॅग जे आहे ती तयार करू शकतो. म्हणजे पॉलिमर त्याची क्वांटिटी तेवढीच राहिली, त्याचा आपण वापर योग्य प्रकारे केला, रिड्यूस, रियूज, रिसायकल, यावेळी आपण त्याची क्वांटिटी जी आहे किंवा पोल्युटंट मध्ये त्याचं जे काही इन्व्हॉल्वमेंट असेल ते आपण कमी करू शकतो. या टाईपचं जर अल्टरनेटिव्ह आपल्याला मिळत असेल तर आपण काय म्हणणार की रिएक्शन मध्ये आपण जी रिएक्शन करतोय किंवा केमिकल प्रोसेस करतोय याच्यामध्ये असेच अल्टरनेटिव्ह आपण यूज करणार की सुरुवातीला जे हजार्डस केमिकल वापरतोय त्यांची क्वांटिटी रिड्यूस करू शकतो. ती क्वांटिटी रिड्यूस केल्यानंतर आपण काही केमिकल कंपोनंट आहेत, काही रिएजंट असतील त्यांचा परत वापर करू शकतो आणि काही याच्यामध्ये जे वेस्ट बाय प्रॉडक्ट निघतायत किंवा त्याच्यामधनं जे काही मटेरियल निघतंय त्यांना रिसायकल करू शकतो, ते परत रियूज करू शकतो. तर या टाईपचा जे काही मेथड आहे त्यांना आपण इन्व्हॉल्व करतो ग्रीन केमिस्ट्रीमध्ये. मग हे करण्यासाठी आपल्याला इझिली ते पॉसिबल आहे का, तर नाही. तर आपल्याला याच्यासाठी एक मेथड जी आहे ती डेव्हलप करावी लागेल आणि प्रत्येक केमिकल इंडस्ट्रीसाठी तर आपण म्हटलंय तर वेगवेगळ्या पोल्युटंटचं इंट्रोडक्शन होतं मध्ये. तर प्रोसेस डिपेंडंट आहे ते पोल्युटंट, म्हणून आपल्याला प्रत्येक प्रोसेससाठी एक वेगळी मेथड जी आहे ती आपल्याला तयार करावी लागेल. काय कसली डिझायनिंग करणार आहे, तर एक प्रोसेसची. या प्रोसेसमध्ये आपल्याला डिझायनिंगचा मेन टार्गेट किंवा मेन एम काय असणार आहे, टू इलिमिनेट ऑर रिड्यूस द टॉक्सिक सबस्टन्स. मग हे टॉक्सिक सबस्टन्स काय राहू शकतात, इथं आपल्याला एक प्रोसेस डिझाईन करायची. ही प्रोसेस कशी डिझाईन करायची आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला एक तर कमी करायचंय किंवा पूर्णपणे काढून टाकायचंय. कशाला काढणार आहे आपण, टॉक्सिक सबस्टन्स. याचा यूज असेल किंवा हा प्रॉडक्ट म्हणून किंवा वेस्ट म्हणून प्रोडक्ट असेल, तर हे दोन गोष्टी राहू शकतात, यूज ऑफ टॉक्सिक सबस्टन्स और इट इज कन्सिडर्ड टू बी द वेस्ट टॉक्सिक सबस्टन्स. तर त्याचं कम्प्लीट इलिमिनेशन हा पहिला टार्गेट असेल आणि ते जर शक्य नसेल तर त्याचं रिड्यूस करणं हे सेकंड आपलं टार्गेट असेल एखादी प्रोसेस डिझाईन करताना. तर आपण त्याला काय म्हणणार, ग्रीन केमिस्ट्री किंवा ग्रीन प्रोसेस. मग याच्यामध्ये काय काय राहू शकतं या प्रोसेसमध्ये, टॉक्सिक वेस्ट किंवा टॉक्सिक सबस्टन्स. तर टॉक्सिक वेस्ट किंवा टॉक्सिक सबस्टन्स आपण जर इथं कन्सिडर केलं तर यूज मध्ये जर विचार केला तर रॉ मटेरियल राहू शकतं, इंटरमिडिएट राहू शकतात, रिएजंट राहू शकतात आणि वेस्ट किंवा बाय प्रॉडक्टचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये प्रॉडक्ट आणि बाय होऊ शकतात. याच्यासोबतच अननेसेसरी वेस्ट जे आहे रिएक्शन कम्प्लीट झाल्यानंतर जे बाहेर पडणार आहे तेही राहू शकतं. तर हे त्या गोष्टी आहेत ज्याच्यावरती आपल्याला प्रोग्रेसिव्हली विचार करावा लागेल. रॉ मटेरियल यूज करताना ते टॉक्सिक नसावं किंवा टॉक्सिक असेल तर ते लेस टॉक्सिक असावं. दोन रॉ मटेरियल आहेत, एक हाय टॉक्सिक आहे, एक लेस टॉक्सिक आहे. देन वी शिफ्ट अवर choice to the less toxic raw material. इंटरमिडिएट सिमिलरली, रिएजंट सिमिलरली. रिएजंट मध्ये तुम्हाला एक्झाम्पल आताच मी सांगितलं, ब्रोमिन, लिक्विड ब्रोमिन इन ऍसिटिक ऍसिड आहे आणि याला दुसरा अल्टरनेट आहे NBS. देन व्हॉट वी प्रेफर, लिक्विड ब्रोमिन इन ऍसिटिक ऍसिड NBS, हायली करोसिव्ह, हायली टॉक्सिक, नाही वापरणार. काय वापरणार, NBS. तर या वेळेने आपण रिएजंटच्या प्रोसेसमध्ये चेंजेस केले आणि NBS. तसंच प्रॉडक्ट आहेत, प्रॉडक्ट तयार होताना काही प्रॉडक्ट टॉक्सिक तयार होत असतील तर त्यांचं आपण इलिमिनेशन करू शकतो किंवा काही प्रॉडक्ट आपल्याला जे हवे आहेत ते तयार केल्यानंतर त्याचे जे बाय प्रॉडक्ट आहेत ते जास्त टॉक्सिक राहू शकतात, त्यांनाही आपण याच्यामधनं इलिमिनेट करू शकतो. तर अशा प्रोसेस आपल्याला इथं डिझाईन करायचं आहे, डेव्हलप करायचं आहे. जे वेस्ट निघतंय त्याला आपल्याला रिड्यूस करायचं आहे. या टेक्निकच्या मदतीने आपण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अचीव्ह करू शकतो. मग हे सगळं जे काही करतोय ते कशासाठी करतोय,
तर अल्टरनेटिव्हली हे जे टॉक्सिक सबस्टन्स आहेत याच्यामुळे होतं काय, तर याच्यामुळे दोन गोष्टी होऊ शकतात. याचा पहिला इम्पॅक्ट होतो तो होतो एन्व्हायरमेंट वरती आणि याचा दुसरा इम्पॅक्ट होतो तो हेल्थ वरती. एकतर एन्व्हायरमेंटला डॅमेज करतील आणि दुसरा आहे ते हेल्थला डॅमेज करू शकतात. हेल्थ डॅमेज जो आहे तो इमिडिएट इफेक्ट आहे. एखादं टॉक्सिक सबस्टन्स जर एखाद्या लिव्हिंग ॲनिमल, त्याच्यामध्ये ह्युमन बिईंग असू शकतं, प्लांट असू शकतात, ॲनिमल्स असू शकतात, त्यांच्या कॉन्टॅक्टला जर आलं तर त्यांचे हेल्थचे होतील. आणि दुसरं जे आहे ते एन्व्हायरमेंटलाही डॅमेज करू शकतात. एन्व्हायरमेंटल डॅमेज जो आहे तो मॉडरेट राहू शकतो किंवा लॉंग पिरियड पर्यंत त्याचा डॅमेज जो आहे तो आपल्याला लक्षात पण येणार नाही, या फॉर्म मध्ये राहू शकतो. तर असे जे काही प्रोसेस आहे त्याचं इलिमिनेशन आपण इथं करतो. म्हणजे हा इम्पॅक्ट जो आहे टॉक्सिक सबस्टन्सचा तो एन्व्हायरमेंट वरती आणि हेल्थ वरती. म्हणून आपल्याला काय करायचं, तर ही केमिकल प्रोसेस अशी डिझाईन करायची एन्व्हायरमेंट फ्रेंडली असेल. एन्व्हायरमेंट फ्रेंडली जी प्रोसेस आपण तयार करतोय तो हेल्थ इश्यू कुठलाही क्रिएट करणार नाही, कुठलाही टॉक्सिक केमिकल बाहेर काढत नाही किंवा त्याचा यूज जो आहे तो कमी करताय. आणि याच प्रोसेसला आपण म्हणूया ग्रीन प्रोसेस. याच प्रोसेसला आपण काय म्हणणार, ग्रीन प्रोसेस. तर आपल्याला अशा केमिकल रिएक्शन डिझाईन करायच्या आहेत किंवा प्रोसेस डिझाईन करायच्या आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला ग्रीन प्रोसेस जी आहे ती कन्सिडर करता येईल. तर याच्यासाठी आपल्याला महत्वाचं आहे की तुम्ही यूज केलेलं केमिकल जे आहे त्याचं रिडक्शन करणं किंवा इलिमिनेट करणं, जे हजार्डस केमिकल आपण यूज करतोय किंवा वेस्ट आपल्याला बाहेर पडताना मिळत आहे. आणि हे कुठं करावं लागेल, तर सुरुवातीला लॅब लेवलला. आपण म्हटलंय की केमिकल करायचं असेल तर इमिडिएटली आपण प्रोडक्शन करत नाही, त्याच्या स्टेप आपण बघितल्या. सुरुवातीला डिझायनिंग आहे. तर डिझायनिंग करताना आपल्याला काय करावं लागतंय, तर सुरुवातीला आपल्याला एका छोट्या स्केलवरती जे आपल्याला प्रोसेस करायचे त्याला रन करावं लागतंय, जे केलं जातं R&D डिपार्टमेंटमध्ये. तर हे R&D डिपार्टमेंटला लॅब लेवल बदलं जातं. लॅब लेवलला आपण ही प्रोसेस जी आहे ती कॅरी करतो. लॅब लेवलला जर ही प्रोसेस कम्प्लीट झाली असेल तर पुढची जी आहे ती आहे प्रोसेस अँड डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट लॅब मध्ये याचं स्केलिंग जे आहे ते वाढवलं जाईल. इथं ग्रॅम लेवलला असेल, इथं किलोग्रॅम लेवलला असेल आणि त्याची क्वांटिटी जी आहे ती वाढत जाईल. क्वांटिटीच्या बेसवरती जर किलोग्रॅम लेवलला असेल, इथं त्याच्यापेक्षा जास्त असेल. काही 100 किलोग्रॅम किंवा टन्स मध्ये ते प्रोडक्ट जे आहेत ते तयार केले जातील. तर सुरुवातीला आपल्याला करायचंय आणि लॅबला करतानाच आपल्याला मेथड कशी डिझाईन करायची आहे ज्याच्यामध्ये रिडक्शन होईल किंवा एलिमिनेशन होईल हजार्डस केमिकलचं किंवा वेस्टचं, जेणेकरून आता ही स्टेपला जाईल तेव्हा मोठ्या स्केलमध्ये पण हे रिडक्शन जे आहे ते आपण एक्सपेक्ट करतोय. तर या वेळेने आपल्याला ही मेथड जी आहे ती डेव्हलप करणं एक्सपेक्टेड आहे. तर हे ब्रीफ होतं पहिल्या लेक्चरचं, आपण जनरली जे बघितलं होतं. आज आपण बघणार आहे डेफिनेशन ऑफ ग्रीन केमिस्ट्री आणि ग्रीन केमिस्ट्री एक्झॅक्टली कशी वर्क करते. जर तुम्ही बघितलं तर ग्रीन केमिस्ट्रीची जी ऑथेंटिक अशी डेफिनेशन यूज केली जाते ती आहे, ग्रीन केमिस्ट्री इज डिफाइंड ॲज एन्व्हायरमेंटली बिनाइन केमिकल सिंथेसिस. ग्रीन केमिस्ट्री इज डिफाइंड ॲज एन्व्हायरमेंटली बिनाइन केमिकल सिंथेसिस. इथं एन्व्हायरमेंटली बिनाइन म्हणजे एन्व्हायरमेंटली फ्रेंडली असा मिनिंग तुम्ही कन्सिडर करू शकतात. ग्रीन केमिस्ट्री अशी आहे की जी एन्व्हायरमेंटला फ्रेंडली किंवा एन्व्हायरमेंटला कुठला हॅझार्ड करणार नाही अशी केमिकल सिंथेसिसची प्रोसेस असेल, ज्याच्यामध्ये ही डिझाईन करताना आपण पोल्युटंट जो आहे तो कमीत कमी बाहेर पडेल याचा विचार करून एन्व्हायरमेंटचा विचार करून डिझायनिंग करतोय. तर परत मी ही डेफिनेशन तुम्हाला सांगतोय, ग्रीन केमिस्ट्री इज डिफाइंड ॲज एन्व्हायरमेंटली बिनाइन केमिकल सिंथेसिस प्रोसेस विच आर डिझाइन देअर इज लिस्ट पोल्युशन टू एन्व्हायरमेंट. पोल्युशन जे एन्व्हायरमेंटचं होणार आहे ते कमीत कमी व्हायला हवं, हे एक्सपेक्टेड आपण तिथं करतोय. इन्व्हेन्शन आहे, डिझाईन आहे, डेव्हलपमेंट आहे, ऍप्लिकेशन ऑफ केमिकल प्रॉडक्ट अँड प्रोसेस आहे, हे सगळं इन्व्हॉल्व होतं. इथं हा वर्ड येतोय हा वर्ड येतो एक इन्व्हेन्शन, दुसरा आहे डिझायनिंग, तिसरा आहे डेव्हलपमेंट आणि चौथा आहे ऍप्लिकेशन. या 4 पॅरामीटर मध्ये आपल्याला काय करायचंय, तर एक केमिकल प्रॉडक्ट किंवा प्रोसेस जे आपण इथं डेव्हलप करतोय त्याचं पॅरामीटर जे आहे ते सेट करायचे, जेणेकरून ही सगळी जी काही मेथोडॉलॉजी आहे ती कशी होणार, ग्रीनर. वी कन्सिडर ॲज अ ग्रीनर मेथोडॉलॉजी. तर ही मेथोडॉलॉजी आपल्याला करायची असेल तर पहिलं काम काय, तर इन्व्हेन्शन करायचं, दुसरं आहे डिझाईन, तिसरं आहे डेव्हलपमेंट आणि चौथं आहे ऍप्लिकेशन. तर कुठले कुठले वर्ड बघतोय आपण, एक आहे इन्व्हेन्शन, दुसरं आहे डेव्हलपमेंट,
आहे ऍप्लिकेशन. मग या 4 वर्ड मध्ये बघितलं तर इन्व्हेन्शन काय असणार आहे, डिझाईन काय असणार आहे, डेव्हलपमेंट काय असणार आहे आणि ऍप्लिकेशन काय असणार आहे. आता आपण वन बाय वन बघू. व्हॉट इज मीन बाय, आता इन्व्हेन्शनचा कन्सेप्ट आपण अंडरस्टँड करू. इन्व्हेन्शन काय असणार आहे, इनोव्हेशन काय असणार आहे. दोन वर्ड जनरली कन्फ्युज कर, इनोव्हेशन आणि दुसरं आहे इन्व्हेन्शन. वी कन्सिडर वन बाय वन कन्सिडर करूया आणि त्याच्यावर तुम्हाला या वर्डचा मिनिंग जो आहे तो कळेल तुम्हाला. इनोव्हेशन, इन्व्हेन्शन या दोघांमध्ये जर विचार केला तर एखादी गोष्ट अस्तित्वात नव्हती आणि त्याला शोधलं गेलं तर त्याला आपण म्हणणार फाइंडिंग झाली. फाइंडिंग झाली जे नेचरमध्ये होती आणि आपल्याला माहित नव्हती आणि नंतर आपल्याला लक्षात आले. जसं की एखादं केमिकल असतील, एखाद्या प्लांटमध्ये ते ऑलरेडी प्रेझेंट आहेत, त्यांचे ऍप्लिकेशन आपल्याला माहित नाहीये, पण जेव्हा ते आपल्याला माहित पडतील तर ते नवीन आलेत का, तर नाही, नेचरमध्ये ते ऑलरेडी होते, ते आपल्याला नंतर लक्षात आलंय. तर यांना आपण फाइंडिंग म्हणूया किंवा रिसर्च म्हणूया. म्हणजे ऑलरेडी होते आणि त्यांना आपण शोधून काढलं, रिसर्च. दुसरं आहे इनोव्हेशन आणि तिसरं आहे इन्व्हेन्शन. तिघांमधला फरक लक्षात घ्या. जेव्हा आपण इनोव्हेशन हा वर्ड यूज करतोय तर इनोव्हेशन हा असा कन्सेप्ट आहे की जे नेचरमध्ये नव्हतं आणि ते आपण क्रिएट केलं. जे नेचरमध्ये आधी नव्हतं ते आपण क्रिएट केलं आणि हे जे काही क्रिएशन तुम्ही केलं आहे त्याच्यामध्ये दॅट इज अ इन्व्हेन्शन. इनोव्हेशन एक्झाम्पल म्हटलं सेलफोन. सेलफोन नेचरमध्ये ऑलरेडी प्रेझेंट होत, सेलफोन आपल्याला तिथं त्याला इन्व्हेंट केलं गेलं, दॅट इज इनोव्हेशन. इनोव्हेशन केलं तर सेलफोन डिझाईन झाला. सुरुवातीचा सेलफोन जर तुम्ही बघितला तर खूप मोठे इन्स्ट्रुमेंट असतील, त्याच्यासोबतच आपण कम्प्युटरचा विचार करूया. पहिलं जे कम्प्युटर होतं काय करत होतं, एवढं मोठं कम्प्युटर होतं आणि त्याच्यानंतर काय केलं गेलं, यामध्ये मॉडिफिकेशन केलं गेलं. मॉडिफिकेशन कुठे केलं गेलं, करून हे जे काही गोष्टी आहेत त्या यूज करणं इझी होईल आणि सोप्या याच्यामध्ये आपण त्याला यूज करू शकतो, मोस्ट इझियर वे. तर सेलफोन पासनं टेलिफोन जो आहे तो नॉर्मल, तो पुढे इनोव्हेट झाला, ज्याला इन्व्हेन्शन आपण म्हणूया. टेलिफोन झाल्यानंतर त्याच्यापासून मोबाईल आला. मोबाईल मध्येही बेसिक मॉडेल होते, त्याच्यामध्ये काही इन्व्हेन्शन झाले आणि त्याच्यानंतर आता मोबाईल मध्ये जे ऍडव्हान्स फीचर आहेत ते आपण बघतोय, जे कम्प्युटरलाही रिप्लेस करतायत. म्हणजे तुम्हाला कम्प्युटरची गरज नाही, जर तुमच्याकडे ऍडव्हान्स मोबाईल असेल तर सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकतात. कितीतरी फीचर्स त्याच्यामध्ये ऍड केले गेले. तर सुरुवातीच्या गोष्टीपासून त्याला इम्प्रूव्ह करणं, दॅट इज अ इन्व्हेन्शन. इनोव्हेशन पहिल्या वेळा त्याचं फाइंडिंग करणं किंवा त्याला पहिल्या वेळा तयार करणं, दॅट इज अ इन्व्हेन्शन. सेलफोन तयार केला गेला किंवा कम्प्युटर तयार केला गेला तर हे पहिलं काम झालं. त्याच्यानंतर यांना डेव्हलप केलं गेलं. आता एक छोट्याशा चिप मध्ये आपण कम्प्युटर जो आहे तो बघू शकतो. त्याची साईज तुम्ही बघा, आता त्याचं साईज आताचं बघा किंवा त्याचं कंटेंट बघा. लॅपटॉप आहेत, लॅपटॉप फीचर्स ऍड आहेत. तुम्हाला आता एक सिंगल स्क्रीन मिळेल, त्याच्यावरतीच तुम्ही पूर्ण कम्प्युटरचं जे काम आहे ते करू शकतात. कुठल्याही कीबोर्डची गरज नसेल, ज्याला आपण टॅबलेट मोड म्हणूया, करू शकतात. तर हे सगळं जे काही इम्प्रूव्हमेंट आहे त्यांना आपण काय म्हणणार, इन्व्हेन्शन. म्हणजे एक एक गोष्ट त्याच्यामध्ये ऍड करत गेलो, त्याला जास्त सोफिस्टिकेटेड केलं आणि जास्त फीचर त्याच्यामध्ये ऍड केले. म्हणजे गोष्टीचं इम्प्रूव्हमेंट करणं म्हणजे काय, इन्व्हेन्शन. तर हा पहिला वर्ड ग्रीन केमिस्ट्रीमध्ये आहे, इन्व्हेन्शन. जे कन्व्हेन्शनल मेथड आहेत, जे कन्व्हेन्शनल मेथड आहेत, एक्सक्यूज मी, ज्या कन्व्हेन्शनल मेथड आहेत त्या कन्व्हेन्शनल मेथडला आपण काय केलंय, इनोव्हेट केलं, त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन केलं आणि मॉडिफिकेशन केल्यानंतर जी नवीन मेथड डेव्हलप झाली ती आपण म्हणूया ग्रीन मेथड. म्हणजे आपण काय केलं, चेंजेस केले आणि चेंजेस करूनच यूज करतोय. म्हणजे कन्व्हेन्शनल मध्ये ए पासून आपल्याला बी बनवायचंय, सेम आपण करतोय, पण इथली मधली प्रोसेस जी आहे तिला आपण, आणि या प्रोसेसला रिप्लेस करताना आपण काय केलंय, ग्रीनर मेथड जे आहे ते आपण त्याच्यामध्ये ऍड करतोय. तर या ग्रीन मेथड मध्ये आपण ही
पहिली मेथड बघूया, तर इन्व्हेन्शन एक आहे डिझायनिंग. मग हे सगळं करण्यासाठी आपल्याला प्रॉपर प्रोसेस डिझाईन करावी लागेल. आणि प्रॉपर डिझाईन करताना स्लाइडमध्ये आपण जे बघितलं की कुठल्या कुठल्या पॅरामीटरला आपल्याला तिथं बघायचं, ते सगळं करून आपण ही प्रोसेस जी आहे ते डिझाईन करणार. एक वेळा ही प्रोसेस डिझाईन झाली म्हणजे ऑन पेपर ही होणार. ऑन पेपर डिझाईन झाल्यानंतर ऍक्च्युअल ती टेक्निक जी आहे ती आपण करणार, दॅट इज अ डेव्हलपमेंट मोड. जसं आपण म्हटलं की R&D मध्ये काय केलं जातंय, एक प्रोसेस डेव्हलप केली जाते, पीडी लॅब मध्ये तिला डेव्हलप केलं जाते. तर R&D आणि पीडी लॅब जे आहे त्याच्यामध्ये प्रोसेस होणार आहे, दॅट इज नोन ॲज अ डेव्हलपमेंट. सगळं झाल्यानंतर सगळे पॅरामीटर सेट झाले, तुम्हाला रिएक्शन मध्ये जे काही इनकन्व्हेन्शनल मेथड मध्ये जे काही प्रॉब्लेम होते, हजार्डस केमिकलचा यूज होता तो रिड्यूस केला, किंवा 12 प्रिन्सिपल पुढे बघणार आहोत, त्याच्या मदतीने आपण ती प्रोसेस जी आहे ती ग्रीनर केली असेल, तर त्याचं फायनल ऍप्लिकेशन पॉइंट ऑफ व्ह्यू आपण त्याचा विचार करतो. तर ओव्हरऑल ग्रीन केमिस्ट्री आता इन्व्हेन्शन, दुसरा आहे डिझाईन, तिसरा आहे डेव्हलपमेंट आणि चौथा आहे त्याचं ऍप्लिकेशन. हे कशासाठी करायचं आहे, तर केमिकल प्रोडक्ट. दुसरं आपण इथं बघतोय, जेव्हा आपण ग्रीन केमिस्ट्रीचा विचार करतो तर त्याच्यामध्ये इलिमिनेशन ऑफ वेस्ट अँड अवॉइड ऑफ द यूज ऑफ टॉक्सिक अँड हजार्डस रेज हा सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर आहे. देअर आर टोटल 12 प्रिन्सिपल. हे 12 प्रिन्सिपल्स मध्ये सगळ्यात महत्वाचं प्रिन्सिपल आहे ऑर रिड्यूस. अवॉइड म्हणतोय आपण वेस्ट जो आहे त्याचं, जे टॉक्सिक आहेत किंवा हजार्डस आहेत असे रिएजंट किंवा केमिकल कंपोनंट जे आपल्याला यूज करायचे आहेत, या 12 प्रिन्सिपल मध्ये सगळ्यात महत्वाचं प्रिन्सिपल हे आहे इलिमिनेट करणं किंवा रिड्यूस करणं किंवा पूर्णपणे अवॉइड करणं. कशाला, तर जे तयार होणारं वेस्ट आहे किंवा स्टार्टिंग मटेरियल असेल किंवा ते रिएजंट असेल ज्याच्यामध्ये हजार आपण तिथं यूज करतोय, तर हा सगळ्यात जास्त हायलाइट होणारा तो पॉइंट आहे. तर इन ब्रीफली जर आपण एम ऑफ ग्रीन केमिस्ट्री जर बघितलं, तर एम ऑफ ग्रीन केमिस्ट्री या डायग्राम मध्ये तुम्हाला एक्सप्लेन होताना दिसेल. तर ग्रीन केमिस्ट्री बेसिकली 3 कंपोनंट वरती आहे. हे 3 कंपोनंट एकमेकांना कोरिलेट आहे, ते वेगळे वेगळे नाहीयेत. हे तिघांतून पूर्ण काय तयार होणार आहे, तर ग्रीन केमिस्ट्री. तर हा फ्लो जर आपण लक्षात घेतला, हा फ्लो असा असणार आहे. तर प्रोसेस केमिकल रिएक्शन इन एन्व्हायरमेंट फ्रेंडली मॅनर, डेफिनेशन मध्येच बघितलं आपण. ग्रीन केमिस्ट्री म्हणतोय इको फ्रेंडली, इकॉनॉमिकल अँड सेफर सिंथेटिक प्रोसेस. इको फ्रेंडली म्हणजेच परत एन्व्हायरमेंट फ्रेंडली. इको फ्रेंडली प्रोसेस डेव्हलप करायची. प्रोसेस पाहिजे, इथं प्रोसेसचं डिझायनिंग आहे ते कसं पाहिजे, रिएक्शनचं डिझायनिंग कसं पाहिजे, तर एन्व्हायरमेंट सिंथेटिक प्रोसेस. इथं जनरली सिंथेटिक प्रोसेस म्हणतो, इथं केमिकल डिझायनिंग म्हणतोय. तर सिंथेटिक प्रोसेस कशी पाहिजे, इट शुड बी इको फ्रेंडली ऍज वेल एज इकॉनॉमिक. ग्रीनर आहे म्हणून खूप महाग अशी प्रोसेस आपण तिथं यूज करणार असं पण होणार नाही. तर ती इकॉनॉमिक पण असायला पाहिजे आणि सेफर असायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं आहे सेफर. 12 मध्ये सेफ्टी पण एक महत्वाचा प्रिन्सिपल तिथं पुढे आपण बघणारच आहोत. तर ती प्रोसेस सेफर असायला हवी आणि ती प्रोसेस जी आहे तिला आपण ग्रीन केमिस्ट्री मध्ये इन्व्हॉल्व करतो. आणि या सगळ्या प्रोसेस करताना इलिमिनेट हजार्डस केमिकल अँड वेस्ट, म्हणजे ओव्हरऑल या तिघांचं कॉम्बिनेशन जर आपण बघितलं, तर या तिघांचं कॉम्बिनेशन मिळून काय मिळणार आपल्याला, एक केमिकल किंवा ग्रीन प्रोसेस. तर परत इथं आपण हा फ्लो जो आहे तो इथं अंडरस्टँड करतोय. ग्रीन केमिस्ट्री इज नथिंग बट द प्रोसेस टू डिझाईन केमिकल रिएक्शन इन एन्व्हायरमेंट फ्रेंडली मॅनर. एन्व्हायरमेंट फ्रेंडली अशी केमिकल प्रोसेस डिझाईन करणं. ग्रीन केमिस्ट्री ही अशी प्रोसेस आहे जी इको फ्रेंडली आहे, एन्व्हायरमेंट करणार नाही, त्याला आपण इको फ्रेंडली असं म्हणणार आहे. त्याच्यासोबतच ती इकॉनॉमिक पण असायला हवी आणि त्याच्यासोबतच ती सेफर पण असायला हवी. ह्या 3 गोष्टी तिथं महत्वाच्या आहेत. हे सगळं केमिकल आपण यूज करतोय, हजार्डस केमिकल, त्याला रिड्यूस करणं किंवा पूर्णपणे काढून टाकणं, रिड्यूस ऑर इलिमिनेट द हजार्डस केमिकल वेस्ट. तर या काही टेक्निक आपण यूज करतो त्याला आपण काय म्हणणार आहे, ग्रीन केमिस्ट्री. इथं स्टॉप करूया.